मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनाचा पात्र शेतकऱ्यातील याद्या, अपात्र शेतकऱ्याची याद्या प्रकाशित करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 11 जून 2026 रोजी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. या पात्र शेतकऱ्यातील याद्या, अपात्र शेतकऱ्यातील याद्या प्रकाशित करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्हा अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत होणारी समिती मुख्य कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यालय पदाधिकारी, मध्यवर्ती सहकारी बँक सदस्य, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक सदस्य, जिल्हा समन्वयक, व्यापक बँक सदस्य, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सदस्य सचिव, या समितीचे सदस्य सचिव या समितीच्या माध्यमातून खालील माहिती पोर्टलवर अपलोड केली जाईल. महानगरपालिका याचे सदस्य पदाधिकारी, नगरपालिका याचे सदस्य पदाधिकारी, नगरपंचायत याचे सदस्य पदाधिकारी, जिल्हा परिषद याचे सदस्य पदाधिकारी, पंचायत समिती यांचे सदस्य पदाधिकारी. 25,000 पेक्षा जास्त पगार घेत असलेल्या कर्मचारी जे असतील त्यांना हे कर्जमाफी होणार नाही. 25,000 पेक्षा जास्त असलेल्या कर्मचारी किंवा बँक अधिकारी असू द्या किंवा सहकारी कोणतेही काम करणारे असू द्या, यांच्यातली कोणतीही कर्जमाफी होणार नाही. या समितीच्या माध्यमातून केली जाणारी कामे: योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करणे, त्याच्या प्रकाशित देणे किंवा आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यातील याद्या प्रकाशित करणे, त्याला प्रसिद्धी देणे, योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु फार्मर आय.डी. नसलेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. काढणे, त्यासाठी प्रसिद्धी देणे इत्यादी कामे या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. शेतकऱ्याचे आधार प्रमाणित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मेळावे आयोजित करणे, कर्जमाफीची प्रक्रिया दरम्यान शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी घेणे आणि त्याचे निवारण करणे, कर्जमाफी योजनेतील जिल्हास्तरावर प्रसिद्धी देणे. धन्यवाद.